शास्त्रीय व्यवस्थापनाचे जनक FW टेलर सांगतात की व्यवस्थापन चांगलं असेल ना कोणतेही स्पर्धा असू दे कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही यशस्वी ठरता। मॅचला सुरुवात, पहिला बॉल टाकलाय, हवेमध्ये उडवलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये, त्याच्या डोक्यावरून चेंडू 1 2 3 बॉल्स आउट ऑफ द पार्क, मिळतील धावा 4। येतोय दापोली प्रीमियर लीग ब्रँडेड चौकार। सुरुवात झाली या चौकाराच्या स्वरूपाने। या सामन्यातील आपण पाहतोय एकीकडे आद्या अंशिका वॉरियर्स, दुसरीकडे आपण त्यांचे प्रतिस्पर्धी आहेत आराध्या आणि आयन्स 11। पहिलाच चेंडूवरती पहिला चौकार आलाय आणि अगदी सुरुवात होते, चांगली सुरुवात म्हणता येईल आद्या वॉरियर्स या संघाच्या बाजूने। आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय कुणाल राईट हँडेड बॅटर आपण पाहतोय, तर त्याच्या साथ देत आहेत तुषार असतील नॉन स्ट्रायकिंग एंड वरती। चला दोन्ही संघाचे 12th मॅन कंपल्सरी राहतील, आपणास विनंती असेल एकंदरीत कुणाल आणि तुषार ही जोडगोळी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज अक्षयला देखील अचूक टप्प्याशी गोलंदाजी करताना पाहिलं, परंतु पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असेल। हे थर्ड यार्ड जे सर्कल असेल त्याच्या बाहेर फक्त 2 खेळाडू अलाव राहतील, म्हणजे जर पाहायला गेलं तर लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या अगदी मधोमध क्षेत्ररक्षक लावला गेलाय, म्हणजे थोडसा क्रॉस राहील आणि त्याच्यानंतर एक क्षेत्ररक्षक कुठे लावला गेलाय, आय थिंक डीप स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या अगदी मधोमध असू शकेल तो खेळाडू। आणि बाकी जर पाहायला गेलं थर्डमॅनचा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट फाईन लेग त्यांना तर बॅकवर्ड शॉर्ट लेग लावला गेलाय, स्क्वेअर लेगला या ठिकाणी पाहायला गेलं तर एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये, त्याच्यानंतर काऊ कॉर्नरचा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये असेल, त्याच्यानंतर शॉर्ट मिड ऑफ देखील लावला गेलेला आहे आणि कव्हर पॉइंटचा खेळाडू सरळ सर्कलच्या आतमध्ये असेल। अशा प्रकारची फिल्डिंग पोझिशन इथे फलंदाजी राईट हँडेड बॅटर्स तुषारसाठी आणि कुणालसाठी देखील असेल। फुल टॉस बॉल चांगलाच यावेळेला फटका खेळला गेला, चेंडू दन कर सीमा रेषा पार, मिळतील धावा 4, तभी तो होगा बिडा पार। येतोय दापोली प्रीमियर लीग ब्रँडेड चौकार। आपण पाहतोय दापोली प्रीमियर लीग सीझन 4 या चालू असलेल्या स्पर्धेतील या टुर्नामेंट मधील हा 5वा सामना आपण पाहतोय। आयन्स आणि आराध्या 11 विरुद्ध आद्या आणि अंशिका वॉरियर्स या दोन संघांमध्ये ही लढत पाहतोय, ही भिडत पाहतोय, एक चुरशीचा सामना आपण पाहतो या दोन्ही संघांमध्ये असेल। मी पुन्हा एकदा विनंती करतो संघनायकांना आणि जे ओनर असतील संघ मालक असतील आपल्या 12th मॅन कॉम्बॉक्स कडे येऊन आपण पाठवून द्यायचंय, कंपल्शन असेल, आम्हाला सहकार्य करायचंय। पुन्हा एकदा जाऊया मैदानाकडे। आपण पाहतोय तुषार प्रथम षटक हाताळतोय, क्षमासेवी अक्षय हाताळतोय, राउंड द विकेट क्षमासेवी ओव्हर द विकेट तो गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र सज्ज होतोय आणि स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय तुषार असेल आणि त्यांच्या सोबत कुणाल असतील। पुन्हा एकदा जाऊया सामन्याकडे। ज्यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय तर डाव्या स्टंपच्या अगदी बाजूने चेंडूला अगदी दिशा दाखवले, वाईडच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव इथे निश्चितच ऍड केली जाईल। खराब अशी गोलंदाजी म्हणता येईल, कारण तर आपण पाहिलं गेलं पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका आला, मोठा आघात झाले, 4 धावा आल्या, तदनंतर 1 धाव, तदनंतर पुन्हा एकदा मोठा फटका आला 4 धावांच्या स्वरूपात आणि तदनंतर आपण पाहतोय वाईड टाकला जातोय। यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन अगदी कव्हर ड्राईव्ह केली आहे, एकेरी धाव कंप्लीट केली जाते, दुसऱ्या धावेचे प्रयत्न होत आहेत, पाहूया किती धावा या चेंडूवरती निश्चितच या दोन्ही फलंदाजांच्या मार्फत प्रस्थापित केल्या जातील। चांगले रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला या दोन्ही फलंदाजांच्या मार्फत पाहतोय। 4 रन्स पंचांचा इशारा येतोय, 4 धावा इथे ऍड केल्या जाव्यात या स्कोर कार्ड वरती धावफलकीवरती। आपण पाहायला गेलो पहिल्या षटक धाव संख्येवरती कुठेतरी पूर्णविराम जे देण्याचं कार्य होतं ते मात्र कुठेतरी इथे असफल ठरतंय, कारण जवळपास 14 धावा लगावल्या गेल्या त्या पहिल्या षटकामध्ये, अजूनही एका चेंडूचा इथे खेळ शिल्लक असेल। क्षमासी नक्कीच विशाल, पाहायला गेलं ह्या 14 धावा बनवल्या गेल्यात ना, प्रभू रामचंद्रांनी देखील रामराज्य निर्माण करत असताना 14 वर्षाचाच वनवास केला होता, बघत ते देव असताना देखील त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला। आपण तर माणसंच आहोत, कदाचित या ठिकाणी आपल्याला देखील संघर्ष करावा लागणार आहे। इथे थोडीशी मिसफिल्ड आहे, स्क्वेअर कट चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं, या बॉलवरती देखील चेंडू सीमा रेषा पलीकडे इथे ब्रँडेड चौकार पाहायला मिळेल। षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि धाव संख्या जाऊन पोहोचतोय विदाउट लॉस 18। 18 धावा जवळपास या पहिल्याच षटकांमध्ये खर्चिक झाल्यात अक्षय यांच्या या गोलंदाजीमध्ये। पहिलं षटक त्यांनी हाताळण्यात आलं, पहिलं षटक आपण म्हणा गेलो जवळपास 18 धावा या यशस्वीरित्या आल्यात। प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात बॅटिंग करत असताना 18 लॉस ऑफ 0 विकेट्स 18 रन्स
शेवटचा चेंडू आपण पाहायला गेलो तर अलॉंग द कार्पेट स्क्वेअर कटच्या आपण रीतीने खेळला गेला फलंदाजी मार्फत आणि चौकार आला. तदनंतर पुन्हा एकदा धावफलकावरती आपण चेंजेस कुठेतरी पाहायला मिळाले. 4 धावा पुन्हा एकदा ऍड झाल्या. तदनंतर पुन्हा आपण एकदा धावफलकावरती जर पाहायला गेलो तर पुन्हा 4 धावांनी धावफलक आपण पाहायला गेलो तर 18 धावांवरती जाऊन थेट पोहोचला. तदनंतर आपण जाऊया दुसरं षटक ओव्हर द विकेट. क्षमा असावी, पहिलं षटक फुल लाईनचा चेंडू होता. बॅकफुटला जाऊन पंच केला लॉंग ऑनच्या दिशेला. लॉंग ऑनला 19 धावांवरती जाऊन पोहोचले. पहिले षटक संपुष्टात आल्यात. 19 धावा, लॉस ऑफ 0 विकेट्स. हॅलो चेक. दोन्ही संघांचा 12th मॅन कंपल्सरी कॉम्बॉक्स कडे पाठवून द्या. आम्हाला माहित आहे की तुमचा 12th मॅन खूप गरजेचा आहे. इकडे लवकरात लवकर आपली नावं सांगण्यासाठी पाठवून द्या. 12th मॅन का गरजेचं असेल सर मी सांगतो पुन्हा एकदा. एखादा फलंदाज चांगली कामगिरी करतो, एखादा गोलंदाज चांगली कामगिरी करतो त्यावेळेस त्याचं नामोल्लेख घेणं गरजेचं असतं. सर्व प्रेक्षकांपर्यंत त्याचं नाव कदाचित त्याची ओळख पोहोचणे गरजेचं असतं आणि त्यामुळेच 12th मॅनची जी भूमिका असते ती महत्वाची ठरते. त्यामुळे पुन्हा एकदा विनंती करतो दोन्ही संघनायकांना आणि संघमालकांना की आपला जो अतिरिक्त खेळाडू असेल 12th मॅन असेल तो कृपया आपण कॉम्बॉक्सकडे पाठवून द्यायचं आणि आम्हाला सहकार्य करायचं आहे. विशाल, ज्याप्रमाणे तू सांगितलंस 12वा खेळाडू महत्वाचा आहे. नावं सांगण्यासाठी 12वा खेळाडू फक्त नावं सांगण्यासाठी महत्वाचा नसतो आणि खऱ्या अर्थानं नावं फक्त आपल्याला ह्या खेळत असताना महत्वाची असतात. परंतु शेक्सपियरनं सांगितलं नावामध्ये काही नाहीये. तुमचं काम तुमचं नाव ठरवतं. आज काम चांगलं असेल तर नाव तुमचं मोठं होणार आहे आणि त्या नावानं ओळखता तुम्ही की आज या खेळाडूने हे काम करून दाखवलंय. हे काम कुणी केलंय तर या फलंदाजानं केलंय. चेंडू कुठल्या दिशेला गेला, डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 1 बाउन्स चौकार आलाय. 4 धावा मिळतात. गजब फटका म्हणजे पाहायला गेलं तर अजब स्ट्रोक खेळला गेला तो, परंतु गजब अशा 4 धावा मिळून गेल्यात. अफलातून फटकेबाजी. पहिल्या विकेटची पार्टनरशिप आपण बघतोय. पहिल्या विकेटसाठी ही पार्टनरशिप आहे आणि हे पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप एकंदरीत साऊथ आफ्रिकेचा तुला माहित असेल ग्रॅम स्मिथ आणि मॅकनेझी या दोघांमध्ये 415 धावांची पार्टनरशिप ज्यावेळेला पहिल्या विकेटसाठी केली गेली होती. 2008 मध्ये ती पार्टनरशिप केली गेली होती. म्हणजे काय जबरदस्त क्रिकेट होता. ज्यावेळेला हर्षल गिब्स आणि ग्रॅम स्मिथ या दोघांमध्ये पार्टनरशिप 310 धावांची होती पहिल्या विकेटसाठी आणि त्यानंतर दुसरी सर्वात या वर्ल्ड मधली बेस्ट पार्टनरशिप होती. त्यानंतर मॅकनेझी आणि त्याचबरोबर ग्रॅम स्मिथ 415 रनांची ती पार्टनरशिप होती. म्हणजे भागीदारी बघा, ते वर्ल्ड रेकॉर्ड गिनीज बुकामध्ये त्याची देखील नोंद केलेली आहे. आज हे क्रिकेट खेळत असताना भागीदारी खूप महत्वाची आहे. तुम्हाला पार्टनरशिप करावी लागेल. पार्टनरशिप आहे तो सब कुछ मुमकिन आहे. या बॉलवरती घणाघाती प्रहार. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑनला होता. कोणती चूक करत नाहीये. पकडलाय झेल. इथे फलंदाजाचा संपतोय खेळ आणि या वेळेला सरळ बाहेर जातोय. सर आपण पाहायला गेलो ना तर तुषार गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होता, दाखल होता. तुषारच्या पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्या. तदनंतर पुन्हा एकदा आपण पाहायला गेलो तर जवळपास पुढच्या चेंडूवरती नंतर विकेट आली. निश्चितच वापसी करतोय, कमबॅक करतोय तुषार. पहिल्याच चेंडूवरती आघात झाले, प्रहार झाले. तदनंतर पुन्हा एकदा कमबॅक करतोय, चांगली खेळी करतोय आपल्या संघासाठी. आपण पाहायला गेलो तर वाईडिश लॉंगॉनच्या दिशेला फटका होता, फसला. फटका फसला गेला आणि त्याच चेंडूवरती कॅच टिपली गेली. निश्चितच पुन्हा एकदा पहिला धक्का लागला होता तो या संघाला. पहिलाच फलंदाज माघारी परतलाय डगआउट मध्ये. न्यू बॅट्समन नेम सांगायचं कृपया आपण. सचिन असेल. ठाऊकर शैलीचा फलंदाज ऑन सायकल वरती दाखल झालाय. बघा रुपेश याच्या विरोधात आता तो खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. राऊंड द विकेट, क्षमासे ओव्हर द विकेट डावपुऱ्या शैलीचा फलंदाज. फुलर लाईनचा चेंडू, फुलर लाईनची डिलिव्हरी. यावेळेस जो फटका होता फसला गेलाय. बॅटचा आणि बॉलचा कनेक्शन आपल्याला पाहायचे तेवढा पाहायला मिळाला नाहीये आणि यामुळेच लेग बायचा इशारा पंचमात्र कळवतायत. 2-1 धाव इथे निश्चितच ऍड केली जाईल. धावफलकीवरती धावफलक पुढे सरसावेल. स्कोर कार्ड वरती धावफलक जाऊन थेट पोहोचेल 24 या आकड्यावरती. पहिल्या षटकावरती जवळपास आपण पाहायला गेलो तर जवळपास 18 धावा त्या षटकांमध्ये आल्या होत्या. यावेळेस स्विच हिट करण्याचे प्रयत्न झाले ते यशस्वी ठरतील का.
अलॉंग द कार्पेट चेंडू अगदी चाललाय, स्थिरावलाय, सीमारेषा बाउंड्री लाईन पार पाडतोय, येतोय हा खणखणीत चौकार. 4 धावांनी पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसावेल. आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी दापोली पुरस्कृत दापोली क्रिकेट कमिटी आयोजित दापोली तालुक्यातील मानाची, अभिमानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणजेच दापोली प्रीमियर लीग सीझन 4 आणि या सीझन 4 मधील आलेला हा खणखणीत चौकार तुषारच्या विरोधात. रुपेश मात्र आता विस्फोटक आणि स्फोटक बॅटिंग करतायत आपल्या संघासाठी. क्षमासवी कुणाल यावेळेस बॅकफुटला जाऊन आपण स्क्वेअर लेगच्या दिशेने आपल्याला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. फील्ड आपण पाहतोय ऑन फील्ड फास्ट असल्यामुळे असं प्रोटेक्शन चेंडूला स्थिरावण्यात यशस्वी ठरतात हे खेळाडू. एकदा उघडीत निश्चितच ऍड केली जाईल आणि या एके धावांनी हे षटक संपुष्टात येईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या धावून थेट पोहोचले ते 29 धावन होते. 20 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. जवळपास पहिल्या षटकचं आपण पाहायला गेलो तर सर पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या, 18 धावा खर्चिक झाला. तदनंतरच्या आपण पाहतोय 29 धावांवरती जाऊन धाव मजल पोहोचली आहे ती म्हणजेच अद्या आणि अयांश 11 या संघाची. विशाल पहिल्या षटकामध्ये 19 होते आणि त्याच्यानंतर या ओव्हरमध्ये आपण जर पाहायला गेलं तर तब्बल 10 धावा आलेत आणि या 10 धावांमध्ये एक स्विच हिट पाहिला आपण, रिव्हर्स एफर्ट. आणि रिव्हर्स एफर्ट्स म्हणजे पहिला स्विच हिटचा रिव्हर्स कोण पहिला खेळत असला तर अँडी फ्लॉवरने पहिल्यांदा हा रिव्हर्सचा फटका खेळण्यासाठी सुरुवात केली. म्हणजे अँडी फ्लॉवर हा खेळाडू तुम्ही ऐकला असाल कदाचित, गुगलला सर्च करा की पहिला रिव्हर्सचा फटका खेळणारा खेळाडू म्हणजे अँडी फ्लॉवर आहे. आणि आज इथे या फलंदाजाने खेळून दाखवलं या मैदानाच्या आतमध्ये, पहिलाच एफर्ट होता त्याचा इथे आणि चांगल्या प्रकारचा आपण क्रिकेट देखील बघतोय. येणारा पुढचा बॉल आहे राईट अप ओव्हर द विकेट. गोलंदाजी केली जाईल, शॉर्ट ऑफ लेनची डिलिव्हरी, फाईंडला क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू 1 बॉल सीमारेषा पलीकडे, मिळतील धावा 4. आलाय जबरदस्त फटका चौकार. म्हणजे गोलंदाजाचं वेलकम सुस्वागत पहिल्या चेंडूवरती केलंय. धावसंख्या 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 33 धावा झालेल्या आहेत. काय जबरदस्त कामगिरी. ओके 34 धावा धावफलकावरती आपण बघतोय. गोलंदाजाचं या ठिकाणी वेलकम सुस्वागतम केलंय. खरपोस समाचार घेतला या बॉलवरती. अगदी दर्जेदार क्रिकेट तुम्हाला देखील खेळावं लागेल. आपण म्हणतो ना कडाक्याच्या उन्हामध्ये स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी स्वतःच्या मनगटावरती विश्वास असावा लागेल आणि जर का विश्वास तुमच्या स्वतःच्या मनगटावरती असेल तर लोकांच्या सामर्थ्याची गरज तुम्हाला अजिबात भासणार नाहीये. हो यावेळेला स्विच हिट घ्यायचा आहे, बॅट बॉलचा संपर्क प्रॉपर असा नाहीये. आता इथे थोड्याशा चुका आपण बघतोय. म्हणजे सरळ बॅटने रन्स येतात, वाकडी बॅट करण्याची गरज नाहीये. तुम्हाला सरळ मार्गाने यश मिळत असेल तर तुम्हाला दुसरा मार्ग अवलंबायची गरज नसते. आणि इथे फलंदाज थोड्याशा चुका करतायत, या चुका अपयशाचं कारण ठरतात. आपण म्हणतो ना की फलंदाजांचा कॉन्फिडन्सची पातळी वर्षावरती गेली ना. शॉर्ट ऑफ लेनची डिलिव्हरी आहे, कमी गतीचा बॉल टाकलाय, गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन आहे. इथे लॉंग लेगच्या परिसरामध्ये चेंडूला जाऊन पकडलं जाईल. 1 धाव आपण बघतो फक्त एकाच धावेवरती. या दोन्ही फलंदाजांना समाधान आणि संतुष्ट मानव देखील लागणार आहे. काय क्रिकेट आपण बघतोय आणि ह्या कडाक्याच्या उन्हामध्ये क्रिकेट देखील खेळले गेलेलं आहे. प्रत्येक खेळाडू सांगतोय की मला या मॅचमध्ये स्वतःला इम्प्रूव्ह करावं लागेल, मला माझ्या संघासाठी खेळायचं आहे, मला माझ्या या मैदानामध्ये स्वतःसाठी देखील खेळायचं आहे. म्हणजे स्वतःसाठी खेळत असताना संघाला कॉन्ट्रीब्युशन द्यायचं आहे. प्रत्येक खेळाडूची ही भूमिका असेल ना. एकच खेळाडू म्हणजे क्रिकेट नाही आहे, एकच प्लेअर म्हणजे क्रिकेट नाही आहे. 11च्या 11 खेळाडूंना 100% योगदान दिलं तर खऱ्या अर्थानं क्रिकेट यशस्वी होतं आणि आपला संघ देखील जिंकत राहतो. नक्कीच सर. मी कुणाल दत्ते सरांचा एक इंटरव्ह्यू पाहिला होता. फरदीन काची यांचं जवळपास अनेक वर्ष त्यांनी 12th मॅनची भूमिका बजावली. तदनंतर त्यांना संधी मिळाली, त्यानंतर त्या संधीचं सोन्यात रूपात त्यांनी केला, ग्राफ मिळवला आणि तदनंतर आपण पाहतोय फरदीन काची ऑल इंडियन आयकॉन म्हणून असते खेळतात. टेनिस वर्ल्ड क्रिकेटमध्ये एक मोठं नाव आपल्याला पाहायला मिळतं. आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानावरती. आपण पाहतोय राज गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असताना पुन्हा एकदा कमबॅक करतोय. आपण जर धावफलक पाहायला गेलो स्कोर कार्डवरती तर 31 धावांवरती स्थिरावलेले असताना पुन्हा एकदा राऊंड द विकेट मात्र गोलंदाजी करतो. यावेळेस बॅकफुट वरती जाऊन पंच करण्याचे प्रयत्न झाले. बॅटचा आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नाहीये.
विशाल, त्याचबरोबरचे सर्व खेळाडू आहेत ज्यांच्या मॅचेस झालेत त्यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था आपण आपल्या कॉमेंट्री बॉक्सच्या मागे करतोय. सो ज्या संघांच्या मॅचेस झालेल्या आहेत त्या सर्व खेळाडूंना विनंती करतो की आपण लवकरात लवकर कॉम्बॉक्सच्या मागे या, जिथे भोजनाची व्यवस्था केली, भोजनाचा आस्वाद घ्या आणि तंदुरुस्त राहा येणाऱ्या पुढच्या मॅचसाठी. ओव्हर टू विशाल. आणि यावेळेस फुलर लाईनचा चेंडूवरती खोलात टाकलेला चेंडू आपण पाहतोय. अलॉंग द कार्पेट खेळला गेला होता. लॉंगॉनच्या दिशेला 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. त्या दोन्ही फलंदाजांच्या मार्फत धावफलक पुढे सरसावण्याचे सातत्याने प्रयत्नशील राहतात हे दोन्ही फलंदाज. आपण पाहायला गेलो राजाच्या विरोधात हे दोन्ही फलंदाज फलंदाजी करत असताना मला वाटतं तिसरं षटक संपुष्टात झालंय आणि धावफलक आपण पाहायला गेलो तर जाऊन थेट पोहोचलेलं पाहायला मिळत आहे. 37 म्हणजेच 37 धावांवरती धावफलक जाऊन थेट पोहोचलेलं पाहायला मिळतोय. आपण पाहायला गेलो तर जवळच पहिल्याच षटकामध्ये 18 धावा आल्या, तदनंतरच्या षटकामध्ये 10 धावा आल्या, क्षमास्वी 11 धावा आल्या आणि तदनंतरच्या चेंडूवरती आलेल्या आपण पाहतोय धावा जवळपास 7 धावा आल्या. म्हणजे राज चांगली गोलंदाजी केली, कमबॅक केलं, कुठेतरी धावांवरती पूर्णविराम देण्याचं कार्य म्हणजे राज आणि मात्र याने केलं. आपल्या संघाची सर्वस्वीची बाजू होती खांद्यावरती आपल्या घेऊन आपल्या संघासाठी त्यांनी मात्र चांगली खेळी सादर केली आहे. तेरे हार में तेरे जीत में भयभीत होता हो किंचित में, छोटे मन से कोई बड़ा नहीं होता और छोटे मन से कोई खड़ा नहीं होता. म्हणजे आज मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं तुम्हाला जिंकण्यामध्ये तुमच्या हारण्यामध्ये स्वतःला सामील करता आलं पाहिजे. हे क्रिकेट आहे, हार आणि जीत अगदी सोबत होते विशाल. क्रिकेटच्या मैदानामध्ये हरणारा माणूस आणि जिंकणारा माणूस सोबत असतो. म्हणजे तुम्हाला स्वतःला खचून जाऊ नका, कारण का वेळ ही प्रत्येकाची असते. वेळ अशी गोष्ट आहे ना, कधी त्या हिराचा कोळसा आणि कोळशाचा हिरा करून टाकेल ना, सांगू शकत नाहीत. याला वेळ म्हणतात. वेळेला घाबरा तुम्ही. या वेळेला चांगलाच फटका फ्रंट फुटचा वापर, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, कॅचेस विन द मॅचेस. फलंदाज बाद, मोठा धक्का बसेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. हॅलो, बघा कुणालाने मात्र चांगली खेळी सादर केली आपल्या संघासाठी. तो नंतर आपण पाहतोय कॅच आउट झाला, माघारी परतला, तदनंतर त्याच्या जागेवरती नवोदित फलंदाज दाखल झालाय. रोशन आराध्या आणि अयान शिलेवण या संघाकडून नवोदित फलंदाज खेळपट्टीवरती दाखल होतोय स्ट्रायकिंग एंडवरती आणि त्याच्या विरोधात गोलंदाज हासिल करण्यासाठी आपण पाहतोय राहुल याच्या विरोधात रोशन असेल. यावेळेस आपण पाहतोय अगदी समोरच्या दिशेला लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या अगदी मध्यभागी म्हणजेच मिड वेला आपण चेंडूला अलॉंग द कार्पेट खेळण्यात आला. त्यानंतर आपण पाहतोय अगदी 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या गेल्या त्या दोन्ही फलंदाजांच्या मार्फत. धावफलक आपण पाहतोय 39 रन्स म्हणजेच 39 धावांवरती जाऊन थेट पोहोचलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण पाहतोय दापोली प्रीमियर लीग अर्थातच या दापोली तालुक्यातील मानाची, अभिमानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा भारतीय जनता पार्टी पुरस्कृत दापोली क्रिकेट कमिटी यांच्या आयोजनातून आणि यांच्या नियोजनातून गतवर्षीच्या अभूतपूर्व यशानंतर हे वर्ष आपण पाहतोय संपन्न होत असताना या टुर्नामेंटच्या माध्यमातून आणि निश्चितच एक चांगली टुर्नामेंट आपण पाहतोय. सध्याच्या घडीला चालू असलेली दापोली प्रीमियर लीग सीझन 4 आद्या अंशिका वॉरियर्स आणि आराध्या अयांश 11 या 2 संघांमधील लढत पाहतोय. एकीकडे आपण पाहतोय आद्या अंशिका वॉरियर्स तर दुसरीकडे आराध्या अयांश 11. 2 संघ तितक्याच हिमतीचे आणि ताकदीचे लीग फॉर्मॅटमध्ये चालू असलेली स्पर्धा. जवळपास 16 संघांचा समावेश असेल कदाचित या स्पर्धेमध्ये. म्हणजेच अर्थातच आपण पाहायला गेलो तर 16 संघ मालक असतील आणि या संघ मालकांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा परिपूर्ण होत असताना या स्पर्धेतील सर्व खेळाडू खेळत असताना यावेळेस अलॉंग द कार्पेट लॉंग ऑनच्या दिशेला दिशा दाखवली चेंडूला, तोपर्यंत अगदी सहजरित्या एक एरी धाव परिपूर्ण केली जाते, कंप्लीट केली जाते या दोन्ही फलंदाजांच्या मार्फत. सर, कालच मी न्यूज पाहिला. या न्यूजमध्ये एक आवर्जून सांगावं असं वाटेल सर्व खेळाडूंसाठी MCA म्हणजेच मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून एक त्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये एक महत्त्वपूर्ण एक निर्णय घेतला गेला. तो म्हणजे असं होता की काही काळानंतर
क्रिकेटची पदवीधर शिक्षण हे चालू करण्यात येईल, ज्याच्यावरती अंमलबजावणी केली जाईल. परंतु सगळ्या खेळाडूंसाठी आपण पाहतोय एक सुवर्ण संधी असेल. टेनिस बॉल क्रिकेट आणि टेनिस बॉल क्रिकेटचा दर्जा आपण पाहतोय, उच्चांक ज्या प्रकारे ज्यांनी गाठलाय ना, अगदी एक वेगळ्या प्रकारचा उच्चांक आणि एक वेगळ्या प्रकारचा दर्जा या टेनिस क्रिकेटने सध्याच्या घडीला प्राप्त केलाय. त्यात आपण महत्वाचा जो प्रामुख्याने हातभार पाहायला गेलो तर जे आपल्याला लाईव्ह टेलिकास्टिंग आपल्याला पाहायला मिळतं, त्याचप्रमाणे समालोचक असतात. लाईव्ह टेलिकास्टिंग रील्स आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मने जो दर्जा दिलाय टेनिस क्रिकेटला, तो मात्र निश्चितच अभूतपूर्व असेल. डीजीबी लाईव्ह हे संपूर्ण चॅनल आपण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करतायत आणि खरंच सुरेख कामगिरी संपूर्ण टीम आमिर मलिक सर यांची संपूर्ण टीम इथे पोहोचलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून अगदी घर बसल्या रसिक प्रेक्षक देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. फोर्टी 44 झाले, 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 44, टार्गेट असेल 24, बॉल्स नीड्स 45 रन्स, म्हणजेच 45 धावांची आवश्यकता आहे. आपण लाईव्ह टेलिकास्टची चर्चा करत होतो विशाल, आणि रसिक प्रेक्षक सकाळच्या 17 पासून दापोली प्रीमियर लीग पर्व 4 या संपूर्ण स्पर्धेचा घर बसल्या आनंद घेत आहेत. त्यांचं देखील दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला स्वागत करावं लागेल, कारण काय संपूर्ण क्रिकेट खेळत असताना अगदी कमेंट्स देखील आपण पाहिल्यात. मित्रांनो, अगदी जर पाहिलं डीजीबी लाईव्ह या चॅनलला जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल तर पहिल्यांदा जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशा नवीन नवीन स्पर्धा पाहण्यासाठी देखील बेल आयकॉनचा वापर करायला विसरू नका. तिथे जाऊन पहिल्यांदा स्पर्श करा, कारण का हे चॅनलमध्ये तुम्हाला कमेंट्स जर टाकायचे असतील तर पहिल्यांदा सबस्क्राईब करावं लागेल आणि कमेंट्सचे तुम्हाला साथीदार भागीदार बनायचे असतील तर पहिल्यांदा सबस्क्राईब जाऊन करा. स्पर्धा आवडली असेल तर लाईक करा आणि त्याचबरोबर कमेंट देखील करायला अजिबात विसरू नका. आणि आपण जर मॅच बघताय तर आपल्या मित्रांना देखील दापोली प्रीमियर लीगचा आस्वाद घ्यायचा असेल तर डिरेक्टली सरळ शेअर करून टाका. आणि ही स्पर्धा उद्या पाहायची असेल, नोटिफिकेशन पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवरती यायचं असेल तर बेल आयकॉनला जाऊन प्रेस करा. यापुढची मॅच असेल विवांशी 11 विरुद्ध आयांश 11. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना विनंती आहे आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स कडे या. विवांशी 11 विरुद्ध आयांश 11. विवांशी 11 विरुद्ध आयांश 11 दोन्ही संघाचे कॅप्टन्स विनंती आहे आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये या. विशाल 45 करायचे आहेत, 44 झालेत, 45 करायचे आहेत. 24 बॉल असतील फक्त, कारण का सकाळच्या 17 मध्ये 43 आय थिंक चेस झाल्या आणि आता या 45 होतील की काय, कारण का दुपारच्या 17 मध्ये प्रचंड ऊन लागतंय आणि या कडाक्याच्या उन्हामध्ये हे खेळाडू संघर्ष करताना देखील दिसू शकतील, यात शंका राहिलेली नाही. प्रत्येक संघ एकच फक्त ध्येय असतं की मैदानाच्या आतमध्ये जाऊन आम्हाला जिंकायचं आहे. इथे येणारा बॅटिंग करणारा जो संघ असेल, काय स्ट्रॅटेजी, कशा प्रकारचा गेम प्लॅन असेल हे देखील येताना आपल्याला बघायला मिळू शकेल. आपण पाहतोय अध्या आणि अंशिका वॉरियर्स विरुद्ध आराध्या आणि आयांश 11 या दोन संघांनी लढत पाहतोय. निश्चितच सर आपण उल्लेख केला तर संघर्षाचा ज्याच्या वाटेला जेवढा संघर्ष येतो ना तेवढाच दुप्पट पत्नी. निश्चितच त्या संघर्षाला निश्चित 2 हाताने आपण लढायला गेलो, निश्चितच त्याच्यासमोर लढत दिली तर निश्चितच यश सुद्धा तितक्याच स्वरूपाचं आपल्याला पाहायला मिळतं. संघर्ष ज्याच्या वाटेला येतं त्याच्याच वाटेला यश सुद्धा निश्चितच पुढे जाऊन मिळत असतं. आपण पाहतोय दापोली प्रीमियर लीग सीझन 4 आणि या सामन्यातील या स्पर्धेतील या टुर्नामेंटमधील हा 6वा सामना त्यानंतर खेळवला जाईल, तो म्हणजेच या दोन पुढील संघांमध्ये स्वरांश 11 विरुद्ध श्री स्वामी समर्थ 11. मी पुन्हा एकदा ऑफिशियली कॉल देतो दोन्ही संघाच्या संघनायकांना की आपण कृपया या. क्षमासावी विवांशी 11 आणि आयांश 11 या दोन संघांमध्ये आपल्याला पुढील लढत पाहायला मिळेल. मी दोन्ही संघाचे संगणक जे असतील त्यांना कृपया कॉम्बॉक्स कडे येण्याची विनंती करतो. नाणे फेक करून घ्या, टॉस बॉक्स कडे येऊन आम्हाला सहकार्य करा. धन्यवाद.
जाऊया पुन्हा एकदा या सामन्याकडे. आपण पाहतोय दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. हॅलो, चला आपण जाऊयात. विवांश 11 आणि आयांश 11 या दोन संघांचे कॅप्टन आलेत का? चला आपण टॉस बॉक्स कडे जाऊयात. 45 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि या 45 धावांचा पाठलाग करत असताना 24 चेंडूंचा 24 बॉलचा निश्चितच 4 षटकांचा खेळ इथे असेल या चालू असलेल्या मॅच मध्ये. या सामन्यामध्ये आपण पाहतोय आद्या अंशिका वॉरियर्स आणि आराध्या आयांश 11 या दोन संघांमधील लढत प्रामुख्याने आपण पाहतोय. GDB स्पोर्ट्स लाईव्ह टेलिकास्टिंग या युट्यूब वाहिनीद्वारे थेट प्रक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य मात्र आम्ही करतोय. सीझन 4 दापोली प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण पुन्हा जाऊया टॉस बॉक्स कडे. सडी सरांकडे जोडले जातोय. विशाल थोडं थांबवतोय तुला. आपण टॉस बॉक्स मध्ये आहोत. एका बाजूला विवांश 11 आणि त्याचबरोबर प्रतिस्पर्धी संघ आयांश 11 या दोन्ही संघांचे कॅप्टन्स आहेत. आपण टॉस करून घेतोय. आयांश 11 कॉल. It is still विवांशी 11 ऑन द टॉस. येस, टॉस जिंकला तुम्ही आणि टॉस जिंकत असताना खऱ्या अर्थानं डिसिजन काय असेल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण घेण्यामागचं मोठं कारण काय? कारण की इथे बॅटिंग करत असताना चेस तर तुम्ही प्रत्येक मॅच चेस होतीये, पण तू प्रथम फलंदाजी करणं का आपण चूज केलं नाहीये? मी चेसकडे जास्त लक्ष दिलंय. आम्ही बॉलिंगमध्ये एफर्ट्स घेणार आहे जास्तीत जास्त. आणि जर का या ठिकाणी गोलंदाजी करत असताना असे आपले कोणते बॉलर्स आहेत की त्यांच्याकडे कॉन्सन्ट्रेशन तुमचं राहील आणि कोणत्या बॉलरवरती म्हणजे सर्वात मोठा विश्वास असेल की या मॅचमध्ये ते चांगल्या प्रकारचे एफर्ट्स देतील आणि चांगली बॉलिंग देखील करू शकतील? माझ्याकडे आहेत बॉलर. आकाश आहे, वैभव आणि मी सुद्धा आहे. नक्कीच या ठिकाणी या मॅचसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि सरळ जातो आयांश 11चे कॅप्टन सर. जर का प्रतिस्पर्धी संघाने टॉस जिंकला, इथे तुम्ही टॉस जिंकला असतात तर डिसिजन तुमचं काय असतं? मी सुद्धा क्षेत्ररक्षण निवडलं असतं. ठीक आहे, आता बॅटिंग आले तर थोडं एफर्ट्स देऊ आम्ही पण. सर नक्कीच एक पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असेल, म्हणजे जो प्रत्येक संघ टॉस जिंकतोय आणि प्रथम बॉलिंगचं डिसिजन घेतोय, याच्या मागचं मोठं कारण काय असेल? इथली विकेट, इथलं मॅनेजमेंट, काय सांगाल? थोडं सगळ्यांना सवय झाली आता की चेजिंग करायचं, गेम प्लॅन्स करता येतात, थोडा वेळ भेटतो त्याच्यासाठी, म्हणून सगळेजण चेजिंग करायलाच जातात. सर इथल्या विकेटवरती सकाळच्या 17 पासून 4 ते 5 मॅच खेळवल्या गेलेल्या आहेत. कधी लोअर स्कोरिंग मॅच होते तर कधी हायर स्कोरिंग मॅच होते. इथे प्रथम फलंदाजी करत असताना साधारणतः किती रन्स 4 ओव्हरमध्ये करण्याचा प्रयत्न असू शकेल? 45+ माझ्या मते ठीक आहे तिथे डिफेंड करायला. नक्कीच सर, पाहायला गेलं तर आत्तापर्यंत 45+ रन्स झाले नाही आहे सकाळच्या 17 पासून आणि इथे तुमचा तो प्रयत्न असेल. या मॅचसाठी दोन्ही संघांच्या कॅप्टन्सना शुभेच्छा, अभिनंदन. आणि त्याचबरोबर सरळ जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. तुम्ही मित्रांनो पाहतात दापोली प्रीमियर लीग सीझन 4. जाऊया मायक्रोफोनमध्ये देखील थोडेसे चेंजेस कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. विशाल घडवले सर. धन्यवाद सर. यावेळेस आला आपण पाहतोय एक मोठा फटका, एक षटकाराच्या स्वरूपात 6 धावांसाठी. निश्चितच संजू याच्या बॅटमधून निघाला होता फटका. 6 धावा आल्या त्या चेंडूवरती. 12 धाव फलकावरती आपण पाहतोय स्कोर कार्ड जाऊन थेट पोहोचलेलं. बरोबर नेम आपण पाहतोय राहुल असतील ओव्हर द विकेट गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाजी करतायत ते. यावेळेस आपण पाहतोय पॅडेड झालाय चेंडू आणि निश्चितच निर्धाव चेंडू येतोय. एकही धावा इथे ऍड केली जाणार नाहीये. पहिलं षटक संपुष्टात होतोय कदाचित आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण स्कोर कार्डवरती पाहायला गेलो तर 12 धावांवरती धावसंख्या स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळते.
45 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि जवळपास पहिल्या 6 चेंडूंचा खेळ इथे निश्चितच यशस्वीरित्या समाप्ती झालाय आणि पहिल्याच या 6 चेंडूवरती जवळपास 12 धावा आल्या तर यशस्वीरित्या आपण पाहतोय संजू असतील आणि रुपेश असतील अयांश हिट विकेट होती कदाचित खेळाडूची स्पर्श झाला होता विकेटला आणि यावेळेस कदाचित हिट विकेट दिलाय नियम क्रमांक 38 क्रिकेटच्या नियमावलीमधील हा रूल्स असेल आणि या नियमावलीप्रमाणे ही विकेट दिली जाते त्यानंतर आपण पाहतोय रॉबिन येतोय डावखुऱ्या शैलीचा लेफ्ट हँडेड बॅटर्स स्ट्रायकिंग एंडवरती दाखल होतोय पहिले षटक समाप्ती आणि जवळपास आपण पाहिलं गेलं दुसरं षटक आणि कुणालच्या खांद्यावरती मात्र आता जबाबदारी दिली जाते विकेट मात्र तो गोलंदाजी ट्रॅक करण्यासाठी सज्ज होतोय रॉबिन याच्या विरोधात आपण पाहायला गेलो तर नुकताच आपण पाहायला गेलो तर संजू माघारी परतला होता हिट विकेटच्या स्वरूपाने त्याची विकेटचं पतन झालं होतं तदनंतर आपण त्याच्या जागेवरती रॉबिनला पाहतोय स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय दाखल झालाय ॲज अयांश 11 या संघाकडून तो मात्र दाखल झालाय फलंदाजी करण्यासाठी आपल्या संघाची सर्वस्वी जी जबाबदारी आहे ती मात्र आपल्या खांद्यावरती घेऊन तो मात्र दाखल होतोय 45 धावांचा पाठलाग करायचं आतापर्यंत जवळपास 12 धावा आल्यात या पहिल्याच षटकामध्ये पहिल्याच 6 चेंडूमध्ये त्यामध्ये आपण पाहायला गेलो एक मोठा फटका होता 4 धावांसाठी तदनंतर एक षटकार सुद्धा आला होता तदनंतर जाऊया पुन्हा एकदा यावरती लेवल फुल टॉस बॅटची कडा लीडिंग एज घेतले यष्टीरक्षक मात्र चेंडू खाली जातोय आणि निश्चितच सुंदर असा झेल टिपण्यात मात्र तो यशस्वी होतोय यावरती लोअर फुल टॉस टाकण्याचे प्रयत्न झाले थोडं फ्रंट फूट वरती येऊन खेळण्याचे प्रयत्न झाले आणि बॅटची कडा घेतली लिडिंग एज लागली चेंडू हवेत गेला तदनंतर यष्टीरक्षक तिथपर्यंत पोहोचला आणि चांगला झेल टिपण्यात मात्र तो यशस्वी राहिलाय माघारी परत तो फलंदाज असेल रॉबिन असेल तदनंतर रॉबिन मात्र हजेरी लावली आणि तदनंतर ज्या प्रकारे आला आणि त्याच प्रकारे तो मात्र माघारी परतलाय हॅलो 45चा पाठलाग करायचा विशाल आणि जिथे धावा आतापर्यंत 12 पर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत संघ थोडासा आता गुंतलेला दिसतोय लडखडतोय पारीला सांभाळावं लागेल आता या ठिकाणी थोडासा लडखडणारा संघ आपण पाहिलाय आणि थोडासा गुंतलाय देखील रंगोनी रंगात सारा रंग माझा वेगळा गुंतून गुंत्यात सारा पाय माझा मोकळा क्रिकेट खेळत असताना तुमचा पाय मोकळा असणं गरजेचं आहे सुरेश भटांचे या 2 ओळी ऐकल्यानंतरला एक वेगळीच प्रेरणा मिळते की तुम्ही कितीही गुंतलेला असाल ना कोणत्याही क्षेत्रामध्ये स्वतःला सोडवता आलं पाहिजे इथे तुमच्या चौफेर बाजूला संकट आहेत संकटांसमोर जाण्यासाठी 2 हात करा त्या संकटांना सुस्वागतम करा फुलटॉस बॉल नो बॉल दिलाय कव्हर पॉइंटला चेंडू खेळला गेलाय चेंडू 1 बाउन्स चाललाय सीमारेषेच्या दिशेनं 1 का 4 चेंडू आउट ऑफ द पार्क मिळतील धावा 4 तभी तो होगा बिडा पार आलाय दापोली प्रीमियर लीग ब्रँडेड सवकार 4+1 5च्या माध्यमातून आपण जर पाहायला गेलं तर एकंदरीत धावसंख्या 17 या आकड्यावरती 17 धावा धावफलकावरती आपण बघतोय क्रिकेटचा नियम क्रमांक 24 उल्लंघन आता जर पाहायला गेलं तर राऊंड द विकेट बॉलिंग असेल बाजू बदलली आहे विशाल बाजू बदलली आता गोलंदाजांना आपण म्हणतात विचार बदलावे लागतील ओ सोच को बदलो तो सितारे बदल जाएंगे ओ नजर तो बदलो तो नजारे बदल जाएंगे ओ कश्तियां बदलने की जरूरत नहीं है मेरे दोस्तों खाली दिशाओं को बदलो जीत के किनारे बदल जाएंगे हालाय बैक टू बैक दूसरा ब्रँडेड सवकार तुम्ही ओव्हर द विकेट टाका नाहीतर राउंड द विकेट टाका ओ पहाड़ों से टकराए उसे तूफान कहते हैं पहाड़ों से टकराए उसे तूफान कहते हैं और तूफान से टकराए उसे वो फलंदाज विशाल कहते हैं आता विशालच्या माध्यमातून घनागती प्रहार विशाल नावाप्रमाणे काम करतायत यावेळेला स्वीप खेळायचा आहे लोअर फुल टॉस आहे जोरदार अपील केली गेली लेग बिफोर विकेटची अपील होती हा गोलंदाज आपण बघतोय गोलंदाज कुणाल याच्यावरती तुटून पडला होता फलंदाज आणि आपल्या संघासाठी सातत्याने पॉझिटिव्ह अप्रोच सकारात्मक दृष्टिकोनानुसार क्रिकेट खेळले देखील गेले विशाल आणि कुणाल या दोघांमधलं हे युद्ध मैदानाच्या आतमध्ये
आता राऊंड द विकेट बॉल असेल. रॉबिनला इथे यस्काऊ कॉर्नर रिझर्व्ह मध्ये खेळला गेले. रोशनच्या माध्यमातून थोडीशी चूक आहे आणि इथे कॅच छोडो भाई लोग मॅच भी छोडो. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच आणि जिंका मॅच. विशाल एकंदरीत ज्यावेळेला 1983 ला कपिल देव यांनी कॅच पकडली, भारतानं वर्ल्ड कप जिंकला. 2007 मध्ये देखील श्रीशांतनं कॅच पकडली आणि भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. आणि 2024 मध्ये सूर्यकुमार यादवनी कॅच पकडली आणि भारतानं वर्ल्ड कप जिंकलं. कॅच खूप महत्वाचे आहेत. 2007चा किस्सा सांगेन तुम्हाला काही वाद. डीप स्क्वेअर लेगला खेळलं गेलं, क्षेत्ररक्षक असेल मागं, एक धावच फक्त, एकाच धावीवरती समाधान. हा नानाचा मामला आहे. ओ येस मेरे अपने ने लुटा तो घरों में कहा दमता, ज्या कष्टी डुबीती वहा विश्वास कमता. विश्वासाची किंमत ती 100% विकेटची हमी. फलंदाज बॅक टू द पवेलियन जावं लागेल. आपलाच घात करतात, मैदानाच्या आतमध्ये देखील आहे. आपल्याच माणसाने आपलाच घात केलाय बघा. पहिल्यांदा हा नाना, दोघांमध्ये ताळमेळची कमी होती, जिथे रॉकेट थ्रो केला गेला आणि फलंदाज धावचीत देखील होताना आपण बघतोय. 2007चा किस्सा सांगेन, ज्यावेळेला श्रीशांतनं कॅच पकडली ना आणि तेव्हा सांगितलं गेलं होतं एकंदरीत धावसंख्या किती 24 अजून 21 पाहिजेत. आणि आय थिंक षटक क्रमांक दुसरं अजून काही चेंडू शिल्लक असतील. एक चेंडू अजून विशाल शिल्लक आहे. राऊंड द विकेट बॉलर गोलिंग करतो. यावेळेला फुल टॉस बॉल आहे आणि ऑफिशियल यांच्या माध्यमातून कोणताच इशारा नाही. इट्स अ फेअर डिलिव्हरी, लीगल डिलिव्हरी. आणि षटक क्रमांक 2 चा खेळ समाप्त. लॉस ऑफ 3 विकेट्स 24. येणाऱ्या 12 बॉलमध्ये 21 पाहिजेत. क्या बन पाएंगे? बघू शकतात आपण जर एकंदरीत पाहायला गेलो, सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं 43 धावां इथे चेस झाल्या होत्या आणि तदनंतर आपण पाहतोय 45 धावांचा पाठलाग करतोय, अक्षरशः लढखडतोय आणि नंतर लढतोय सुद्धा हा संघ. 2 षटक संपुष्टात. 2 षटकांच्या संपुष्टीनंतर आपण पाहतोय 24 धावा आल्यात जवळपास यशस्वीरित्या. आता मात्र 12 मध्ये 21 धावांची आवश्यकता असेल. अयांश 11 विरुद्ध आपण पाहतोय आराध्या आणि अयांश 11 त्यांच्या विरोधात आद्या आणि अंशिका वॉरियर्स. चला तृतीय षटक म्हणजेच तिसरं षटक हाताळण्यासाठी येतोय. रोशनीच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाते. गोलंदाजी ट्रॅक वरती अगदी शॉर्ट रनअप आपण पाहायला मिळतोय. रोशन या 12 मध्ये 21 धावा आहेत त्या मात्र रोखण्यासाठी त्याच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाते. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय शुभम असेल, तर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय विशाल अजूनही मैदानावरती जोपर्यंत स्थिरावेला आपल्याला पाहायला मिळेल तोपर्यंत निश्चितच मोठे फटके, मोठे स्ट्रोक. यावेळेस लॉंग ऑनच्या दिशेला फटका खेळण्याचे प्रयत्न झाले. गुडर लेन आणि फुलर लेनचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय आणि चांगला झेल टिपण्यात मात्र तो यशस्वी होतोय, यशस्वी ठरतोय. बघा कुणाल याच्या मार्फत हा झेल टिपण्यात आला. हॅलो विशाल, आपण ज्या कुणालनी कॅच पकडली ना, लेदर क्रिकेट चांगल्या पद्धतीचं खेळतो हा खेळाडू. अनेक स्पर्धेत देखील गाजवले. ज्यावेळेला बॉलिंग करला थोडासा एक्सपेन्सिव्ह ठरला, पण तू आता कॅच देखील सुपर पकडली. आपण पाहिला आघाडीतून बिलॉंग करणारा खेळाडू आहे. सातत्यानं आघाडी संघाकडनं खेळला येतो. संघासाठी खूप प्रचंड मेहनत घेतली त्या खेळाडूनं आणि आज या मॅच मध्ये देखील पाहतोय तर आपल्या संघाला एक फिल्डिंगच्या माध्यमातून देखील योगदान देताना आपण पाहिलंय. चला राहुल माने सर, आपण कुठे असाल तर आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या आणि असं कमिटी मेंबर्स यांची भेट घ्या. आपणास विनंती असेल राहुल माने सर. त्याचप्रमाणे रोशन गोरेवले सर, आपणास सुद्धा विनंती करतो आपणास सुद्धा आपण व्यासपीठावरती येऊन कमिटी मेंबर्स यांची भेट घ्या. बघा धावफलक आपण पाहायला गेलो तर 25 धावांमध्ये जाऊन थेट पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतोय. 45 धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र गरज असेल, आवश्यकता असेल तर 20 धावांची लीडिंग एज आपण पाहतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो आहे आणि कोणत्याही प्रकारची मात्र तो चूक नाही करत आहे. फलंदाज माघारी परततोय. हॅलो 25 झालेत, अजून 20 धावांची आवश्यकता. कॅच सुरेख. आपण 2007 श्रीशांत यांच्या कॅचची चर्चा करणार होतो. विशाल 2007 मध्ये ज्यावेळेस श्रीशांतने कॅच पकडली ना, भारतानं साफ नकार दिला होता की आपल्या भारतामध्ये T20 हा फॉर्मॅट अजिबात नको.
सरळ नकार दिला आणि त्याच्यानंतर त्या कॅच मुलं भारतानं सांगितलं की T20 क्रिकेट आपल्याला आता फॉर्मॅट हवा आहे आणि 2008ला मात्र IPL चालू झाली आणि आज मात्र BCCI असं एवढं मोठं बोर्ड बनलंय ना की संपूर्ण आता सर्वात रिचेस्ट बोर्ड इन वर्ल्ड भारताचंच आहे आणि आज संपूर्ण इथूनच फक्त सूत्र हालतात भारतातून आपल्या आता आणि तेवढं आता जर का 2007ला शीर्षांची कॅच पकडली नसती तर भारताने T20 फॉर्मॅटला ऍक्सेप्ट केलं नसतं आणि आज त्याच वेळेला कॅच पकडली T20 फॉर्मॅट भारतात आला आणि आज T20 फॉर्मॅटमध्ये भारत हा संघ राज करतो जगावरती। या ठिकाणी राजच्या माध्यमातून मोठा प्रहार इथे पाहायला गेलं तर 2 धावा कंप्लीट राजनं अगदी राजासारखाच फटका केला जिथे 2 धावा मिळाल्या। जो बोलेगा वर्षों बीत जाएंगे सरसों जो बोलेगा कल कल जाएगा टल जो बोलेगा आज वही करेगा इस क्रिकेट पे राज। आता राज मैदानाच्या आतमध्ये देखील आलाय सातत्यानं आपण या राजची देखील चर्चा केली कुणालच्या चेहऱ्यावरती थोडंसं नैराश्य राहील थोडंसं एक्सपेन्सिव्ह ठरलाय परंतु सांगेल की नाही मला जिंकायचं आहे माझ्या संघासाठी इथे बॅकफुटला जाऊन खेळायचं आहे बॅट बॉलचा संपर्क नाही गोलंदाज रोशनचा कमबॅक रोशननं मागच्या षटकामध्ये कॅच सोडली आहे परंतु हे षटक मात्र किफायतीशीर असेल 2 विकेट घेतल्यात किंवा 3च धावा खर्च केल्यात 5 चेंडू टाकून झालाय षटकातील शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल धावसंख्या 27 जिंकण्यासाठी अजून 18 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 7 बॉलमध्ये म्हणजे हे षटक किती महत्त्वाचं होतं महेंद्रसिंग धोनी यांनी सांगितलं होतं की शेवटच्या चेंडूपर्यंत तुम्ही खेळलात ना विजय तुमचा निश्चित असतो येणाऱ्या 7 बॉलमध्ये 18 धावा बनवायच्यात पुढचा बॉल शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी चेंडूला खेळलं गेलं होतं क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे अगदी हुसेन बोल्ट सारखं पळत होते परंतु जोपर्यंत चेंडूला पकडतील थ्रो करतील यष्टिरक्षकाकडे वेगानं मात्र 2 धावा कंप्लीट होता षटक क्रमांक 3चा खेळ देखील समाप्त धावसंख्या जाऊन पोहोचल्या 29 जिंकण्यासाठी अजून देखील 6 बॉलमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे निश्चितच 3 मध्ये जवळपास आपण पाहायला गेलो तर 29 धावा आल्यात मी पुन्हा एकदा जे संघ मालक असतील आणि त्याचप्रमाणे संघ ओनर असतील आणि सर्व खेळाडू असतील भोजनाची व्यवस्था केली गेली आहे आपण कृपया भोजन केलं नसेल तर कृपया आपण विनंती करतो की आपण भोजन करून घ्यावे बघा 6 मध्ये 16 धावांची आवश्यकता असताना थेट जाऊन पोहोचलोय ही मॅच ही टुर्नामेंट आपण पाहतोय दापोली प्रीमियर लीग अर्थातच दापोली तालुक्यातील मानाची अभिमानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा ज्या स्पर्धेकडे निश्चितच पाहिलं जातं बघितलं जातं ती म्हणजे स्पर्धा अर्थातच DPL सीझन 4 या सीझन मधील आपण पाहतोय ह्या 5व्या सामना या 2 संघांच्या विरोधात खेळ आपण पाहतोय अद्या अंशिका वॉरियर्स आणि आराध्य अयश 11 या 2 संघांमध्ये 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि 6 मध्ये 16 धावांची आवश्यकता असेल स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय फलंदाज अक्षय सज्ज होतोय यावेळेस शॉर्ट लाईन डिलिव्हरी आपण पाहतोय भिरकावून दिले चेंडूला किती धावा प्राप्त केल्या जातील या चेंडूवरती पंचांचा इशारा येतोय चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क येतोय ह्या खणखणीत षटकार 6 धावा विशाल या ठिकाणी जर पाहायला गेलं तर जे खेळाडू भोजन करायचे राहिले असतील कॉम्बॉक्सच्या राईट हँड साईडला या आपली भोजनाची व्यवस्था केलेली आहे आपण लवकरात लवकर यायचं आहे ज्या खेळाडूने अजून देखील भोजन केलेलं नसेल त्यांची भोजनाची व्यवस्था कॉम्बॉक्सच्या राईट हँड साईडला केली आहे त्यामुळे आपण लवकरात लवकर येऊन भोजनाचा आस्वाद घ्या बघा 6 मध्ये 16 धावा रोखायच्या असताना पहिल्याच चेंडूवरती आघात करण्यात आले प्रतिघात करण्यात आले पहिल्या चेंडूवरती आपण पाहायला गेलो तर षटकाराला तदनंतर मात्र कमबॅक करतो अगदी घोलावरती टाकलेला चेंडू होता यॉर्कर लेनचा चेंडू होता बॅटची कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये निर्धाव चेंडू येतोय आता मात्र समीकरण कुठेतरी आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजेच 4 चेंडू आणि धावा किती पाहिजे असतील तर 10 धावांची आवश्यकता असेल 4 चेंडू आणि 10 धावा 4 मध्ये 10 बनवू शकतील फक्त स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल मेहनत करावी लागेल संघर्ष सातत्यानं करावं लागेल विशाल हे आपण म्हणतो ना सगळ्याच गोष्टी सदस्यजी मिळाले असताना तर जगायला गंमत आणि देवाला किंमत कधी उरली नसते लॉंग द कार्पेट चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहेच जोपर्यंत थ्रो करेल वेगानं मात्र धावा या कंप्लीट होताना आपण बघतोय गुड रनिंग बिटवीन द विकेट विश्वास साथीदारावरती पाहिजे हे क्रिकेट खेळत असताना विश्वास तुमच्या अगदी वैयक्तिक जीवनातील साथीदार असो किंवा क्रिकेटच्या जीवनातील साथीदार असो विश्वास असणं गरजेचं आहे ज्याचा विश्वास आपल्या साथीदारावरती आहे ना तो संघ अगदी इझिली जिंकू देखील शकेल 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे 3 मध्ये 8 पाहिजे 3 मध्ये 8 2
या बॉलवरती घनागती प्रहार डिप्सवर लेग बाउंड्रीच्या दिशेनं आणि इथे थोडीशी मिसफील्ड आणि आपण बघतोय तर या बॉलवरती देखील 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. काय क्रिकेट आपण पाहतोय, 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. 2 चेंडू 6 धावांची आवश्यकता असणं आपण पाहतोय. थ्रिलिंग मॅच आपण पाहतोय. अगदी थरारक मॅच. DPL सीझन 4 मधील हा 5वा सामना. या 2 सामन्यामधील या 2 संघांमधील सामना आपण पाहतोय. एकीकडे आपण पाहतोय आद्या अंशिका वॉरियर्स, तर दुसरीकडे आपण पाहतोय आराध्या आणि अय्यांशी 11. 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असताना बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय गोलंदाजाच्या यावेळेस फुल लाईनचा चेंडू निर्धाव क्षमा असावी उजव्या यष्टीच्या थोडा बाजूला. समीकरण मात्र बदलतं राहत आहे. 2 चेंडू 5 धावांची आवश्यकता, 2 चेंडू 6 धावांची आवश्यकता असताना यावेळेस मात्र वाईडचा इशारा येतोय पंचांच्या. आपण पाहतोय ऑफिशियल पंच मुख्य भूमिकेत आपली कामगिरी आपले कार्य व्यवस्थितरित्या बजावतायत आणि इशारा करवतात कॉम्बॉक्स कडे की वाईडचा इशारा होता. वाईडच्या स्वरूपात हे 1 धाव ऍड केली जाईल. आता मात्र समीकरण बदलतं राहील. 2 चेंडू आणि 5 धावा. आणि त्याचबरोबर सुधीर कांसे देखील ऑनलाईन रसिक प्रेक्षक जोडले गेलेत. कुणाला शुभेच्छा दिलेत की कुणाला आपण चांगलं क्रिकेट खेळा. इथे क्षेत्ररक्षण चांगल्या प्रकारचं या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलंय. 1 धाव कंप्लीट होते आणि त्याचबरोबर इथे बघा खराब थ्रो आहे. साफ खराब हा नानाचा मामला आहे. एकाच एंडला 2 खेळाडू धावतायत आणि तिथे मात्र फलंदाज बाद होईल. रन्स तर 2च मिळालेत परंतु इथे फलंदाज देखील धावचित होत असताना माघारी परतेल. अशानंतरला विशाल अगदी पाहायला गेलं तर आपल्या दापोली तालुक्यातले जे रसिक प्रेक्षक अगदी घर बसल्या आनंद घेत आहेत. एक कोकणी प्रवासी आहेत ते तुझे मोठे फॅन दिसत आहेत. सो त्यांनी सांगितलं विशाल तुमच्याकडून देखील आम्हाला क्रिकेटबद्दल एक डायलॉग पाहिजे. त्याच्यानंतरला साहिल गोवले देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. निलेशजी होडबे हे देखील या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सतीशजी फिलसे देखील आहेत आणि त्यानंतरला सर्वेश थेट दापोलीतून स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सो या सर्व जे रसिक मायबाप ऑनलाईन रसिक पेक्षा जोडले गेलेत त्यांचं देखील आपण स्वागत करूयात. आणि आता जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक आहे 1 आणि 3 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला, कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग क्रिकेटमध्ये याच गोष्टीचा तुम्हाला अगदी लक्षात घेऊन हे क्रिकेट खेळावं लागेल. 1 मध्ये 3 ची गरज आहे. इथे चौकार ठोकावाच लागेल जिंकायचं आहे तर. इथे लेग स्टंपच्या थोडस बाहेरचा बॉल आहे. सर काय सांगतात. इट्स अ फेअर डिलिव्हरी म्हणजे मॅच इथे बॉलिंग करणारा संघाने जिंकले. आराध्या त्याचबरोबर अय्यांशी 11 या संघाने मॅच जिंकले. अभिनंदन करूयात. व्हॉट अ मॅच. शेवटच्या चेंडू पर्यंत विशाल मॅच गेली आहे. सुरेख मॅच आपण पाहिली. एका चेंडू मध्ये 3 धावाची गरज असताना फलंदाज खूप सफल झाला होता आणि तिथे जर पाहायला गेलं तर एकंदरीत मॅच आराध्या अय्यांशी 11 या संघाने जिंकले. सो हार्ड लक बॉईज. आद्या आणि अंशिका 11 दोन्ही संघांना अगदी येणार